आज जे चॅप्टर पाहायचं आपल्याला 4B गणितातील प्रक्रिया करण्याचा क्रम आणि हे जे बघायचं आपल्याला कंच्या भागोबेवच्या नियमानुसार। तर कंच्या भागोबेवच्या नियमानुसार जर म्हटलं तिथं तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं, कंच भागोबेव कशाला म्हणायचंय। तर याच्यामध्ये क म्हणजे काय सांगा, कंस असं म्हणतो आपण। या ठिकाणी कंसाचं चिन्ह बघा, त्याच्यानंतर चे म्हणजे काय, गुणिले, त्याच्यानंतर भा म्हणजे काय, भागाकार, आणि गु म्हणजे काय, गुणाकार, बे म्हणजे काय, बेरीज, आणि वो म्हणजे काय, वजाबाकी। आता याच्या छंदाच्या स्वरूपात आपल्याला बघायचंय। चालू ठेवून द्या, राहू द्या, नसेल चालतो राहू द्या, हे का नाही। सगळे जण लक्ष द्या, रेकॉर्डिंग होईल, रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी टाकून देतो। तर आता कंचे भागोबेवचा नियम आता सांगा। क म्हणजे काय, कंस, चे म्हणजे काय, गुणिले, भा म्हणजे काय, गु म्हणजे काय, बे म्हणजे, ओ म्हणजे काय, आलं लक्षात। तर मग आता याच्यामध्ये आता कंस म्हणजे काय होतं, जेव्हा याच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संपत्ती तेव्हा कंसाचं रूपांतर कशामध्ये होतंय, गुणाकारामध्ये होतंय। म्हणून कंसाला सुद्धा काय म्हणायचं, गुणिला असं म्हणायचं। आता चाचीचे म्हणजे काय, गुणिले, तर गुणिले म्हणजे त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहेच, म्हणजे कंच गु म्हणजे या ठिकाणी कंस, गुणिले आणि गुणाकार यांना काय, यांचं चिन्ह कोणतं येतं, गुणिले येतं। समजलं। आता त्याच्यानंतर भा म्हणजे काय, भागाकाराचं चिन्ह, बेरजेचं चिन्ह सगळ्यांनाच माहिती आहे, वजाबाकीचं चिन्ह सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे। पण गणित सोडवत असताना 1 नंबर प्राधान्य कंसाला द्यायचं, 2 नंबर चाचीचेला द्यायचं म्हणजे गुणिला द्यायचं, भागीला त्याच्यानंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी। म्हणजे म्हणताना आपल्याला काय करायचं, पहिलं लक्ष कंसावर, 2 नंबर लक्ष चाचीवर, चाचीचेवर, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, 5 नंबर लक्ष, 6 नंबर लक्ष, 7 नंबर लक्ष, ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्याला त्या संख्या जशा तशा लिहायच्या। काय, ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा लिहायच्या। तर मग आता नमुना पहिला सांगा, 12 अधिक 52 भागीला किती, 13 अधिक 9 गुणिला किती, 2। सांगा पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, कुठे इथं इकडे पहा, 1 नंबर लक्ष भागाकारावर, 2 नंबर लक्ष गुणाकारावर, 3 नंबर लक्ष बेरीजवर, बेरीज चिन्ह 1 2 इथं गुपिते 3 चिन्ह आहे। मग आता 4 नंबर लक्ष, ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा लिहायच्या। आता पहिला भागाकार आहे बघा, 13 1 13 13 52। मग आता 2 नंबर गुणाकार आहे का नाही, मग आता इथं करायचं आहे 12 4 किती 16 अधिक 9 2 किती 18। आता त्याच्यानंतर 8 6 किती 14 14 4 चला एक 2 2 आणि किती 3, उत्तर किती आलं सांगा मग, 34। ऑप्शन मध्ये बघायचंय, पुस्तक तुमच्या हातामध्ये। 35 वजा 25 भागीला किती 5 अधिक 6 गुणिला किती 4। चला लक्ष द्यायचं, 1 नंबर लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, वजाबाकी, 5 नंबर लक्ष। 1 मिनिट कंटिन्यू चालू आहे। दोन नंबर गणित बघा, 2 नंबर या ठिकाणी। तर सांगा आता भागाकार आहे,
मग आता 5 1 5 5 5 25. ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्याचा शतश लिहायच्या. 35 वजा 5. आता कोणा 2 नंबर कोण आहे गुणाकार? 6 ऑफ 24. आता 2 इथं गुपित अधिक चिन्ह आहे, इथं अधिक चिन्ह आहे दिसतंय. मग आता यांची बेरीज करायची म्हणजे 35 अधिक 24. मग आता सांगा 4 आणि 5 किती? 9. 3 आणि 2 किती? 5. वजा किती? 5. 59 मधून 5 गेले किती राहिले? 54. याचं उत्तर 54 आलं. गणित नंबर 3. 180 भागीला 15 अधिक 12 गुणिला 5 वजा 2. 180 भागीला 15 अधिक 12 गुणिला 5 वजा 2. सांगा पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, 5 नंबर लक्ष. काय म्हणायचं? ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जर तशा लिहायच्या. तर मग आता पहिलं भागाकार करायचं आहे. 15 1 15 15 12 180. आता गुणाकाराचा नंबर आहे. ज्या संख्येचा नंबर शेवटी म्हणजे 12 जर तसे लिहायचे. आता इथं 12 12 पंचे किती? 60 वजा 2. आता इथं 12 आणि 60 किती होतात? 72. मग आता या 72 मधून 2 गेले किती राहिले? 70. उत्तर किती आलं? 70. ऑप्शन मध्ये बघा. गणित नंबर 4. 16 अधिक 32 भागीला 16 वजा किती? 10. लक्ष दे त्याच्याकडे नको. सांगा पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष. मग आता 16 1 16 16 2 32. आता 16 आणि 2 ची बेरीज करायची. किती झाली? 18. 18 मधून 10 गेले किती राहिले? 8. 5 नंबर दिसत ना? 136 बरोबर येतो. एकशे 36 भागीला 17 गुणिला 10 वजा किती? 5. सांगा पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, वजा बाकी आहे तिथं बेरीज इकडे गुपित चिन्ह नाही समजा, पण लक्ष कुठे द्यायचं? वजा बाकीवर. आणि शेवटचं लक्ष, ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा लिहायच्या. मग आता सांगा 17 1 17 17 8 136. गुणाकार कोणाचा करायचा? 3 8 किती? 80. 80 मधून 5 गेले किती राहिले? 75. याचं उत्तर किती आलं पहा? 75. सहावं गणित. 15 गुणिला 76 भागीला 19 वजा 19. 15 गुणिला 76 भागीला 19 वजा किती? 19 आणि 76 कोणत्या पाड्यामध्ये? कोणत्या? 19 1 19 19 चौक 76. मग आता 15 चौक किती? 60 वजा किती? 19. मग आता 60 मधून 19 गेले किती राहिले? 41. 41 उत्तर आहे. गणित नंबर 7. 18 गुणिला 0 गुणिला 15 भागीला 5. आता यांच्या छेदस्थानी 1 1 असतो गुपित, तेव्हा ते अंशस्थानी गुणिलं आहे का नाही? मग इथं काय होतं? अंश अंशाचा काय होतं? गुणाकार. नाही तर तुम्ही काय करसाल? पहिलं 5 1 5 5 3 15 झाले मोकळे. शेवटी 3 0 0 येतं किंवा 18 0 0 येतं का नाही? 3 0 0 0 गुणिला 18 म्हणजे काय? 0च उत्तर येणार. बरोबर. म्हणून या ठिकाणी 18 0 0 आणि 0 गुणिला 15 म्हणजे किती झाले? 0. आणि 0 भागीला 5 म्हणजे किती? किती? 0. आणि 5 भागीला 0 असेल तर नाही, अनंत उत्तर आहे. याचं उत्तर काय येतं सांगा? 0 येतं. आता इथं 0 आपण 5 आहे म्हणून याचं उत्तर किती आलं? 0 आलं. आणि असं जर म्हटलं असतं इथं 5 आपण 0 असेल तर या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर टाका किंवा कॅल्क्युलेटर टाका. बरोबर आहे की नाही? मग आता याच्यामध्ये काय येतं? याचं उत्तर अनंत येत आहे. काय येतं उत्तर?
5/0, कारण शून्याला भागतो ना. इथे एक असेल छेदस्थानी तेव्हा कुठे तो 5 जिवंत असतो, बरोबर की नाही. प्रत्येक नैसर्गिक संख्येच्या छेदस्थानी किती असतो? 1 असतो. तेव्हा म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किंवा 0 आपण त्या ठिकाणी म्हणतो, तेव्हा 0 जिवंत आहे. मग याचं उत्तर काय आलं सांगा? अनंत. हे ध्यानात घ्यायचंय. गणित नंबर 8. 15 × 5 + 2 × 8. 15 × 5 + 2 × किती? 8. 15×5 75. पहिला गुणाकार 2 नंबर वजा 8 2 16. मग आता 75 म्हणून 16 गेले सांगा. 15 म्हणून 6 गेले किती राहिले? 9. हा चौपद्याचा 1 आणि 1 2. 7 म्हणून 2 गेले किती राहिले? 5. उत्तर किती आलं? 59. गणित नंबर 9. 8 × 6 / 2 4 - 4. सांगा पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष आणि 4 नंबर लक्ष. मोकळ्या मनात बोलायचं. ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा लिहायच्या. आता इथं भाग करा अगोदर. आता 2 आणि 6 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. त्या दुसऱ्या पायाला कशा त्रास देत तरी करतो पाय. 2 1 2, 2 3 6. आता गुणाकाराचा नंबर 8 3 24. नाही 8 3 24. 24 चौक किती? 96. आणि 96 मधून 4 गेले किती राहिले? 92. याचं उत्तर 92 आलेलं आहे. आता गणित नंबर 10. 12 अधिक 12/3 × 8 - 5. सांगा पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, 5 नंबर लक्ष. या सिस्टमचं तुम्हाला मेंदवळणी चालू झाली पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता दररोज आरती म्हणत असन, भजन म्हणत असन, आपापल्या पद्धतीने जे काय म्हणत असन समजा, तर ते ध्यानात राहतं का नाही? त्याची सवय लागून जाते. तसंच अभ्यासाचं असतं. तिकडे फक्त मन समाधान आहे आणि इकडे तुमचं काय? राजकुमार आणि राजकुमारी सारखं जीवन आहे. सगळे प्रॉब्लेम येण्याच्यामध्ये सगळे सॉल्व्ह होतात. म्हणून पहिलं काय करायचं? सगळ्यात मोठा देव असन तर हा तुमचा देव शिक्षण, बरोबर की नाही. आणि पेनाच्या लेखणीमध्ये बॉम्बपेक्षा आणि बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त ताकद आहे. राष्ट्राध्यक्षाची एक सही झाली, फेकलाच बॉम्ब, बरोबर की नाही. चालीच बंदुकीची गोळी. चालते का नाही? या लेखणीच्या ताकदीवर आहे का नाही सगळं. तर म्हणून एका लेखनी हातात घ्या, अभ्यास करा, पुढे चला. कोणताही विद्यार्थी मागं राहत नाही. त्यानं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं त्याला किंमत आहे, आणि जो शिक्षण घेणार नाही त्याला किंमत नाही. तुम्ही म्हणता डीएड बीएड MA MPED काय ते PhD असन MPhil असन, ते सगळे काही जण पडलेली. त्यांचं काय? त्यांनी फक्त काय केलेलं आहे, जेवढा चारा टाकलं त्यांच्या समोर तेवढंच खाल्लेलं आहे, त्याच्यामध्ये PhD MPhil बनवलेली, बरोबर आहे का नाही. म्हणून ते घरी आहे. आणि शासनकर्ते असं समजा, त्यांनी सुद्धा बेरोजगार बनवले का नाही. पण ज्यांच्याकडे खरोखर स्किल आहे जगात, तिथं त्याला कुठे मान आहे, त्याला ताबडतोब उचलतात. तर तुम्हाला एखादी वस्तू आवडली समजा, बाजारमध्ये गेली, सुंदर दिसली समजा, आवडली, तुम्ही काय करता? घेतात का नाही? तुम्ही कोणाला बी आवडली पाहिजे, आहे का नाही. तुमच्या गळ्यामध्ये हार घातला पाहिजे, तुम्हाला कोणी उचललं पाहिजे, बरोबर आहे का नाही. आपण काय जे समजा उदाहरणार्थ कॉपी सेंटरमध्ये डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळवले असन आणि इकडे ओरिजिनल म्हणून दाखवले जाते, पण आपला डुप्लिकेट पण आता नाहीसा करायचा आहे. नाहीसा होऊ शकतो, आता सुद्धा होऊ शकतो. करा, तुमच्यामध्ये कट्स आहे, बरोबर आहे का नाही. जेवढं टाकलं तेवढं खायचं नाही, त्याच्या पलीकडचं सुद्धा खाऊन टाकायचं. पचवायची सवय पाहिजे तुम्हाला. तुम्ही थांबू शकत नाही, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. मग सांगा, 1 नंबर लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, 5 नंबर लक्ष. मग आता पहिलं काय? भाग करायला पकडायचं.
3 1 3 3 चौक 12. आता गुणाकार आहे कोणाचा? 4 आणि 8चा. ज्या संख्येचा नंबर शेवट लागतो त्या संख्याचा शांताशी लावली. 4 8 किती? 32 आणि वजा 5. आता हे 32 आणि 12 किती होईल? 44. आणि 44 मधून 5 गेले किती राहिले? 39. हे उत्तर. 11 नंबर गणित बघा. 7 अधिक 35 भागेला 7 वजा 3 गुणिला 4. 7 अधिक 35 भागेला 7 वजा 3 गुणिला किती? 4. पहिलं लक्ष ताबडतोब लक्ष द्यायचं. विद्यार्थी आहे ना, असं गणितामध्ये थांबायचं नाही. बिलकुल टाईट बनायचं. हिरो वाटला पाहिजे. तुमच्यानीच त्या ऍक्शनवर बाकीच्या मुलांनी पाहिजे याच्यामध्ये काहीतरी आहे. 3दा विचार केला पाहिजे समोरच्यानं. ज्याच्यामध्ये क्युरियोसिटी आहे, बरोबर की नाही, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहे, ज्याच्यामध्ये आक्रमकता आणि कृतीशीलपणा आहे, तेच विद्यार्थी सक्सेस आहे. पण तुमच्यामध्ये आक्रमकता आणि कृतीशीलपणा हा महत्वाचे 2 गुण आवश्यक आहे. ताबडतोब त्याच्यात पारख होते. अरे नाही, हे काम काय? मग 7 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये आहे? झांबलेपणा सोडून दे. लक्ष दे लगेच. टाईट बन. 7 1 7 7 5. प्रत्येकाच्या हातात पुराणा देऊ काय कोण त्याला? अरे अशी मागच्याच्या हातामध्ये जे समजा काही ऍक्टिव्हिटी त्यांना मागे बसवायचं. जो ढिल्ला पडला त्याला तो असायचा असं मागून. मायक्रो सेकंदमध्ये तुमची ऍक्टिव्हिटी चालली पाहिजे. इकडं क्लासमध्ये सुद्धा, अभ्यासामध्ये सुद्धा, सगळ्याच्या मध्ये. 7 7 5. आता 7 आणि 5 किती झाले? 12 वजा आता गुणाकाराचा नंबर 3 चौक 12. 12 मधून 12 गेले किती राहिले? 0. सदोतीस अधिक, तिथं गुणीला चिन्ह दिल्या, अधिकच्या ठिकाणी गुणीला चिन्ह करा. 37 गुणीला 57 अधिक 43 गुणीला 37. मग आता हे 37 हे 57 ला गुणीला आहे, 37 हे 43 ला गुणीला आहे. मध्ये कोणतं चिन्ह आहे? बेरजेचं चिन्ह आहे. मग आता याच्यामध्ये कॉमन कोणाला घ्यायचं? 37 ला घ्यायचंय. म्हणजे दोन्ही पैकी, म्हणजे सगळ्यापैकी एक राहिलं. खाली काय? 57 अधिक 43 किती झाले? 100. समजलं? मग आता या ठिकाणी 57 आणि 43 ची बेरीज झाली. किती आली बेरीज? 100. मग आता त्या कंसाचं चिन्ह कोणतं बनल? गुणिला. समजलं का? कंसाचं रूपांतर गुणिला मध्ये. मग आता याचा हे 2 शून्य जसे तसे दिसतात आणि 37 1 37. 2 शून्य जसे ठेवायचे, 37 1 37 लिहायचे. समजलं? इतके सोपे गणित आहे. किती गणित पुढं टाकू घेऊन. नमुना दुसरा. तीस बॉक्स 25, बॉक्स 5, बॉक्स 150. या उदाहरणातील चौकोनात पर्यायातील कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरते. म्हणजेच हे विधान, आता हे या ठिकाणी हे विधान सत्य ठरण्यासाठी अनुक्रमे कोणत्या चिन्हाचा वापर करावा असं त्याचा अर्थ आहे. अनुक्रमे कोणत्या चिन्हाचा वापर करावा म्हणजे त्याचं उत्तर बरोबर निघतं. पण ते कसं हे बी माहिती पाहिजेत ना. काही बुद्धिमापन चाचणीमध्ये असे काही गणित असतात, इकडचंही समजलं पाहिजे, इकडचंही समजलं पाहिजे, सगळीकडचं आहे का नाही. त्याच्यामध्ये काय चिन्ह बदलून त्या ठिकाणी उत्तर सोडवा असं येतं बुद्धिमापन मध्ये. आणि या ठिकाणी काय, हे गणितामध्ये, अंकगणितामध्ये हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा अनुक्रमे वापर करावा. पण याचा अर्थ काय? आता तुम्हाला माहिती आहे चौपदरी असताय, देवगड राजाहून कोणीकडे जातोय? जालन्याला जातोय. जातो का नाही? डाव्या साईडनं 2 पदरी आहे, उजव्या साईडनं 2 पदरी आहे. डाव्या साईडनं वाहन कोणीकडे जातात? जालन्याला जातात. उजव्या साईडनं येतात. पण रस्ते दोन्ही साईडचे सारखे आहे का नाही? मग याचाच अर्थ काय हा आहे की हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी हा रोड, दोन्ही प्रकारचे रोड सत्य ठरण्यासाठी दोन्ही प्रकारचा रोड सारखा असावा. बरोबर का नाही? याचाच अर्थ असा आहे की बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि अलीकडे सारखी संख्या किंवा अंक असावेत.
म्हणजे डाव्या साईडनं जर 57 असेल तर उजव्या साईडनं 57च, डाव्या साईडनं 98 असेल तर उजव्या साईडनं 98. बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार जे असेल ते दोन्ही साईडनं सुद्धा काय आले पाहिजे, सारखे आले पाहिजे. आता हे तोंडी जास्त समजलं नाही, कारण काय अडचण आहे काय माहिती युवकाची ते समजत नाही. सगळ्यांना समजतंय, फक्त आयुष्यामध्ये अडचणी, मानसिक अडचणीमध्ये राहू नका. इतकी मेंदूला सवय लावा की माणूस थांबला नाही पाहिजे, बरोबर का नाही. तर मग आता या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा वापर करायचा. आता इथं जर पाहिलं आपलं ऑप्शन मध्ये गुणीला भागेला बरोबर आहे. मग आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे किती आहे, 150. याचा अर्थ काय, 30 गुणीला 25 भागेला 5 आहे. 5 आणि 25 कोणत्या पाड्यामध्ये, 5 5 1 5 5 5 25. मग हा शून्य लिहायचा आणि 5 3 15. उजव्या साईडचे किती, 150. तर डाव्या साईडने 150 आहे, उजव्या साईडने 150 आहे. याचा अर्थ काय आहे, अनुक्रमे चिन्ह गट कोणता आहे, बरोबर गुणीला भागेला बरोबर. हा चिन्ह म्हणजे हे विधान सत्य ठरण्यासाठी गुणीला भागेला बरोबर असा चिन्ह गट अनुक्रमे वापरावा. ऑप्शन सोडवू नये तुम्हाला, बरोबर आहे का नाही. फक्त मी इथं समजण्यासाठी फटाफट घेतो. जर जिथे 150 इकडे 44 आलं किंवा कोणता अंक एखाद्या ठिकाणी बदलून आला तर त्या ठिकाणी ते उदाहरण सत्य नाही. आता त्याच्यानंतर बी मधला 1 12 बॉक्स 12 पुन्हा एका बॉक्स 12. आता हे विधान सत्य ठरण्यासाठी अनुक्रमे खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा. जसं वरचं सांगितलं तशीच उदाहरणं पाहायची आपल्याला. तर मग आता याच्यामधला बरोबर गुणीला भागेला कोणता, गुणीला भागेला. मग आता इथं 12 लिहिले, 12 बरोबर गुणीला 12 भागेला किती, 12. 12 ने 12 कोणत्या पाडते, 12च्या. 12 1 12 12 1 12 एक आला का नाही, नाही तर बस 12 12 कटले म्हणजे शून्य राहिला असं नाही. बरं भागाकाराचा मामला आहे. तर मग आता इथं 12 1 12. डाव्या साईडनं 12 उजव्या साईडनं 12 किंवा उजव्या साईडनं 12 डाव्या साईडनं 12 सारखी संख्या आली. म्हणून या ठिकाणी कोणता चिन्ह अनुक्रमे वापरायचा, चिन्ह गट अनुक्रमे वापरायचे सांगा, बरोबर गुणीला भागेला. हे उत्तर आहे. समजून राहिलं का, सांगितलेलं थोडंफार कळतं का, तुला दिसत नसेल तर थोडं साईडनं. गणित नंबर 2 36 बॉक्स 63 बॉक्स 72 बॉक्स 27. मग आता याच्यामध्ये हे विधान सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा असा त्याचा अर्थ आहे. तर मग आता सांगा चिन्ह गट वापरायचा म्हणजे काय आलं पाहिजे उत्तर, बोला. डाव्या साईडनं आणि उजव्या साईडनं संख्या सारख्या झाल्या पाहिजेत. तर मग आता चिन्ह गट कोणता वापरायचा, अधिक बरोबर अधिक. मग आता बरोबर चिन्हाच्या पलीकडं 7 आणि 2 किती, 9. 2 आणि 7 किती, 9. इकडे बी 99 आला तर समजा चिन्ह गट योग्यच आहे. 3 आणि 6 किती, 9 आणि 6 आणि 3 किती, 9. दोन्ही साईडनं 99 99 बरोबर चिन्हाच्या. म्हणून कोणता चिन्ह गट वापरायचा सांगा, अधिक बरोबर अधिक. आता हे झालं शॉर्टकट मध्ये, चाललं ना, असं गेलं. गणित नंबर 3 पान उलटा, पान नंबर 44. नऊ बॉक्स 8 बॉक्स 7 बॉक्स 6 बॉक्स 4. आता हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा. मग कोणता सांगा, अधिक अधिक बरोबर गुणीला. मग आता बरोबरच्या पलीकडे साइन चौक 24. 7 आणि 8 15 15 9 किती, 24. दोन्ही साईडनं 24 24 आहे. तर मग चिन्ह गट कोणता वापरायचा, अधिक अधिक बरोबर गुणीला. समजलं का. आता आपण थोडं लॉंग कट घेतलं होतं, आता शॉर्टकट घेतलं.
गणित नंबर 4, 18 बॉक्स 12 बॉक्स 24 बॉक्स 9, 18 बॉक्स 12 बॉक्स 24 बॉक्स 9. आता हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्हगट अनुक्रम वापरावा? कोणता वापरायचा सांगा? गुणिला, बरोबर, गुणिला. मग आता इथं समजलं नाही का? हे काय करायला डायरेक्ट घेऊन राहिलो, दोन्ही साईडनं त्या ठिकाणी समजलं पाहिजे. नाही तर आपण एक एक ऑप्शन उचलला तर गणित 2 ते 3 दिवस चालेल, बरोबर आहे का नाही? तर त्याच्यासाठी काय आपल्याला डायरेक्ट समजलं पाहिजे की म्हणजे दोन्ही साईडचं उत्तर सहक आलं पाहिजे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराच्या म्हणजे बरोबरच्या डाव्या साईडचं आणि बरोबरच्या उजव्या साईडचं, एवढं लक्षात ठेवायचंय. तर मग आता सांगा, 9 चौक 36, हा चले 3, 9 2 18 3 किती? 11. हा 9 2 18 18 3 किती? 21. 12 8 96, हा चले 9, 12 1 12 12 9 किती? 21. 16 बॉक्स 4 8 बॉक्स 8. आता हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा? मग कोणतं सांगा? गुणिला, भागेला, बरोबर. आता बरोबरच्या उजव्या साईडने किती? 8 आहे. 8 इकडे डाव्या साईडने आलं पाहिजेत. म्हणजे 16 गुणिला 4 भागेला किती? 8. 8 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 8 1 8, 8 दोन्ही 16, म्हणजे 4 दोन्ही किती झाले सांगा? 8, बरोबर किती? 8. दोन्ही साईडने काय आलं? 8 आलं. मग कोणता चिन्ह गट आहे सांगा? कंटाळा करू नका बोलायचं. काय म्हणायचं? 6 72 बॉक्स 8 बॉक्स 9 बॉक्स 9 बॉक्स किती? 72. हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा? बरोबर दिसतं ना? चमकतं का? हे बंद करेल का? मग सांगा, चिन्ह गट कोणता? भागेला, गुणिला, वजा, बरोबर. म्हणजे बरोबरच्या उजव्या साईडने 72 तर डाव्या साईडने सुद्धा 72 आले पाहिजेत. तर मग आता इथे काय सांगा? 72 भागेला 8 गुणिला किती? 9 वजा किती? 9 आहे. 8 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 8च्या पाड्यामध्ये. कोणत्या? 8 1 8 8 9 72, 9 9 81. 81 मधून 9 गेले किती राहिले? 72, बरोबर 72. म्हणजे दोन्ही साईडनं 72 72 आहे. ते उदाहरण सत्य आहे. मग त्याच्यासाठी कोणता चिन्ह गट वापरायचा? वजा आणि बरोबर. समजलं? हे उत्तर आहे. हे नाही बरं, ही इकडच्या डाव्या साईडचं. पुन्हा माणसाने ते चिन्ह कुठे बरं? टिकचं. 7 नंबर 18 बॉक्स 120 बॉक्स 30 बॉक्स किती? 4 बॉक्स 18. हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा? म्हणजे डाव्या साईडनं 30 संख्या आली पाहिजे, उजव्या साईडनं 30 संख्या आली पाहिजे, म्हणजे सारख्या संख्या आल्या पाहिजेत. तर मग कोणता चिन्ह गट आहे सांगा? गुणिला, भागेला, गुणिला, बरोबर. म्हणजे 18 चौक किती? 72. तर मग आता इथे सांगा, 18 गुणिला 120 भागेला किती? 30. 1 1 0 काढा. 3 1 3 3 चौक 8, म्हणजे 18 चौक किती? 72. मग आता 72 बरोबर किती? 72. तर मग सारखी आहे का नाही संख्या? तर चिन्ह गट कोणता मग? गुणिला, भागेला, बरोबर, गुणिला. 8 नंबर
8 बॉक्स, 400 बॉक्स, 80 बॉक्स, 20 बॉक्स, 20. हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा? मग आता सांगा काय ते? गुणीला, भागेला. बरोबर. आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे किती आहे? 20 आहे. मग सांगा 8 गुणीला 400 भागेला 80 वजा 20. एक एक शून्य काढा. 8 1 8 8 1 8. कटले का नाही? मग इथे किती राहिले? 40 1 40. 40 मधून 20 गेले, किती राहिले? 20 बरोबर किती? 20. मग आता याचा दोन्ही साईडनं काय आहे? समान संख्या आहे. मग या ठिकाणी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरायचा? गुणीला, वजा. बरोबर. 9 नंबर गणित. 32 बॉक्स, 8 बॉक्स, 8 बॉक्स 2. हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा? मग आता सांगा या ठिकाणी कोणता चिन्ह गट वापरायचा? बरोबर. गुणीला, भागेला. मग आता या ठिकाणी 32 उत्तर आलं पाहिजे आहे का नाही? यांचं गुणिलाने भागेलाचं. पण सांगा 8 गुणीला 8 भागेला किती? 2. बे का बे, 2 चौक 8. म्हणजे या ठिकाणी 32 जसे तसे लिहायचे आणि 8 चौक किती? 32. दोन्ही साईडनं सुद्धा काय 32 32 समान अंक आहे. तर मग कोणता चिन्ह गट येईल सांगा? गुणीला, भागेला. आता हे जवळपास तुम्हाला गणित समजलेच असतील. फक्त पेपरमध्ये सोडवताना काय होईल? तुमच्या समोर या ठिकाणी चिन्ह गट 4 ऑप्शन असतील आणि तुम्हाला ऑप्शन मधून सोडवायचंय. कारण तुम्हाला समान समान अंक आलं पाहिजे तेवढंच माहिती पाहिजे. गणित नंबर 10. 24 बॉक्स, 84 बॉक्स किती? 42 बॉक्स 48. आता हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट अनुक्रमे वापरावा? तर 4 ऑप्शन मधून आपल्याला घ्यायचंय. तर कोणता चिन्ह गट घ्यायचा सांगा? गुणीला, बरोबर. गुणीला. तर आता बरोबरच्या उजव्या साईडनं गुणाकार करायचा, डाव्या साईडनं सुद्धा गुणाकार करायचा. मग काय करायचं सांगा? आता तुम्हाला माहिती आहे किती? 42 दोन्ही 84. बरोबर. तर आता दोन्ही साईडनं जर याचा असेल तर काय करावं लागेल? इथं 42 गुणीला किती करायचे? 2. बरोबर आहे का नाही? तर मग आता इथं नाही तर डायरेक्ट गुणाकार येत असेल तर गुणाकार करा. नसेल याच्यात काय काय अवयव पाडायचे? चालेल ना? तुम्हाला जर अवयव पाडायचे असेल तर कमी अवयव करायचे असेल तर याचे सुद्धा अवयव कमी करू शकतो आपण. करू शकतो का नाही? तर मग आता इथं काय? 24 दोन्ही किती होईल? 48. हे दोन याच्यामध्ये गेल्यावर नाही तर डायरेक्ट करायचं. तुमचं पाठ आहे नाही अलीकडचं, डोक्यात ताण नाही घ्यायचं. मग आता सांगा 24 चौक किती? माहिती आहे का? 96. पण 24 8 माहिती आहे का? नाहीये. तर मग आता इथं काय करायचं? 24 आणि 48 पुन्हा 42 8 आले. मग त्याच्यामध्ये काय करायचं? बँकेच्या नोटाकडे जावं लागेल आपल्याला. पुन्हा जायचं बँकेच्या नोटाकडे. तर मग सांगा. तर आता डायरेक्ट बँकेच्या नोटाकडे जायचं असेल तर डायरेक्ट जाऊ शकतो आपण. तर सांगा काय म्हणू मग? 80 अधिक 4 84 म्हणजे किती? आणि या ठिकाणी किती? 24. मग 24 हे 80 ला गुणिले, 24 हे 4 ला गुणिले. मग आता इथे घ्यायचं म्हटल्यानंतर 42 आहे. तर तुम्ही इथे काय करू शकता? 40 अधिक किती? 2. मग 40 आणि 2 42 झाले का नाही? म्हणजे याचा आता काय? 48 हे 40 ला गुणिले, 2 ला गुणिले आहे. तर मग आता करा यांचा गुणाकार. प्रथम आपण 80 ला गुणिले 24 न हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 8 चौक 32, 32 2 4 3, 8 2 16, 16 3 बरोबर 19. तर आता याचं उत्तर सुद्धा इतकंच आलं पाहिजे. मग आता इथं सांगा 48 हा शून्य लिहायचा जसा तसा. बरोबर. आता त्याच्यानंतर काय म्हणायचं? 4 8 32, 32 इथं राहिलं होतं ना. हे पहिले 4 करून घेऊया. अधिक आता 4 चौक 16 6 हा 4 2 आणि 4 2 8 1 9 6 0 6 9 2 किती? 11 1 चला 20 20 किती झाले? 16. तिथे सुद्धा 20 16 आले पाहिजे का नाही? तर मग आता इथं काय केलं आपण? 48 हे समजा उदाहरणार्थ
तर इथं गुन्ह्याला 48 केले, उचलले समजा इथं, तर काय करायचं, गुन्ह्याला करायचंय. मग किती झाले, 0, 4 8 32 2, 4 3, 4 16 3 किती, 19. बरोबर आहे का नाही. तर आता अधिक किती करायचे आहे, 48 दोन्ही किती, 96, 6 0 6, 9 2 11 1, चालेल का, 19 ने किती, 20. दोन्ही साईडनं काय 20 16 20 16 आहे का नाही. तर मग कोणता चिन्ह गट वापरावं लागेल सांगा, गुणीला. बरोबर, गुणीला. आता या ठिकाणी 10 गणित संपले. तर आता याच्यामधला सी प्रकार बघायचा आहे. 12 अधिक 12 भागीला किती, 3, गुणीला 8 वजा किती, 5. सांगा. 1 नंबर लक्ष, ताबडतोब लक्ष द्यायचं इकडं. 1 नंबर लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, 5 नंबर लक्ष. ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा लिहायच्या. आता भागकार आहे, 3 1 3 3 4 12, 12 जसे तसे लिहा. 4 8 गुणाकार आहे, आता 4 8 32 वजा किती, 5. 32 आणि 12 किती होईल, 44. 44 आणि 5 गेले किती राहिले, 39. गणित नंबर 2, 24 वजा 3 गुणीला 9 आपण 27 अधिक किती, 5. तर मग सांगा. 1 नंबर लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष, 5 नंबर लक्ष. मग आता इथं तुम्हाला माहिती आहे 9 त्रिक 27 सुद्धा म्हणू शकतो आपण याला, कारण गुणला आहे ना, 3 नंबर 27 9 1 9 9 1 9 म्हणतोच का नाही आपण. म्हणजे याचा आता काय 27 1 27 27 1 27, म्हणजे 3 आणि 9 ची जागा 27 नाही गेली, म्हणजे 27 1 27 27 म्हणजे कटले. यांचं काम संपलं. मग आता याचा आता काय सांगा, 24 वजा 1 अधिक 5. मग आता बेरीज जवळ घ्या. 24 आणि 5 किती झाले, 29 वजा 1 म्हणजे किती झाले, 28. समजलं का. गणित नंबर 3, 51 वजा 12 भागीला 3 अधिक 1. सांगा. पहिलं लक्ष, लक्ष देवा. 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष. काय म्हणायचं, थांबा 1 मिनिट. काय म्हणायचं, बरं चालतं असावी. ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा लिहायच्या. लिहून घे वाटल्यास. ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या जशा तशा. तुम्हाला येत आहे, पण थोडस ट्युनिंग मध्ये जमलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. क्लास पण त्या ठिकाणी त्या सिस्टमचा असावा. आता 3 पहिलं पाहायचं भाग करायचं, याचा निकाल लावायचा आहे. 3 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये, 3 च्या. 3 1 3 3 4 12. मग आता अधिक जवळ घ्यायचं आहे. उचला अधिक 51 खाली मांडा. 51 ने किती झाले, 52 आणि वजा किती, 4. 52 मधून 4 गेले किती राहिले, 48. होतच आहे. हा, हसू नका. प्रत्येकाकडून तसं होतंय समजा, आहे का नाही. 12 गुणीला 4. मग माग दिसत नाही तर पुढं तर पण ना, वजा किती, 48 भागिले किती, 6. पहिलं लक्ष, 2 नंबर लक्ष, 3 नंबर लक्ष, 4 नंबर लक्ष. आता या ठिकाणी पहिला भाग करायला लक्ष द्यायचं. आता त्या ज्या संख्येचा नंबर लागतो ते शेवटी. आता इथं काय माहिती का, शेवटी लिहायच्यात आपल्याला, पण इथं गुणाकार आहे. आता 6 1 6 6 8 48, 12 चौक 48, 48 वजा 8 किती आलं, 40. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज गणित संपलेले. तर उद्याचं चॅप्टर होईल चालू 5वं, एक मापन एक मान पद्धत, ये पट. तर आपण काय करायचंय, हे गणित आज तुम्हाला माहिती आहे उद्या काय शिकवणार आहे. प्रश्न वाचा, सोडून बघा, नाही सुटलं तर टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे का नाही.
तर जे सुटलं ते ठीक आहे, नाही सुटलं तर क्लासमध्ये तुम्हाला आल्यानंतर ध्यान राहते. तुम्ही प्रश्न वाचले तुम्हाला नाही आलं, काय होतं टेन्शन आलेलं असतं की आपल्याकडून सुटलं नाही, तर तुम्ही काळजीपूर्वक पाहतात. याच्यामध्ये काय होतं, तुमची समज आणि क्युरिओसिटी जास्त वाढते. समजलं? तर त्याच्यासाठी वाचून यायचंय. तर आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.